गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा। बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी। गुढिया तोरणे गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे। बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी। तुका मैने छंदे तुका मैने छंदे मन मोहिले गोविंदे। किंबहुना एने मोहिले गोविंदे। बाळकृष्ण नंदा घरे आनंदल्या नरनारी। समचरण सरोज सांद्री लाभदाभम जगनहित पाणी मंदन मंदनाना। तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवल हासम विठ्ठलम चिंतयामि। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा। नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा। नमो पुंडलिका नमो चंद्रभागारा। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका किंबहुना जयांच्या केली स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया करुणा करा दयाळा। देवा मला असं वाटतं माझ्या ज्ञानोबायांनी जर या अभंगाच्या माध्यमातून जर करुणामय आणि दयाळू शब्द जर खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्यासाठी दिला असेल तर मला असं वाटतं तेवढ्याच ताकदीनं आम्ही तेवढ्याच प्रेमाने आणि करुणामय अंतकरणाने आम्ही त्याला स्वर सुद्धा लावले पाहिजे ना। आणि म्हणून ओ करुणा करा दया करुणा करा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो सेवे लागी सेवक झालो होरा। सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो। लागलो निजा चरणा तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी रुगड्या देवा यावरी नका करू घेवा। जोडून या कर चरणी ठेवी तो माथा बरसावी विनंती माझे पंढरीनाथा। हे बरसावी विनंती माझे पंढरीनाथा। येईवो 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 धावूनिया विलंब कावाया वेदना कृपाळे। हे विलंब कावाया लाविला कृपाळे। इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले। गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले। उस वक्त जल्दी आना उस वक्त जल्दी आना
श्याम भूल जाना, राधे को साथ लाना। जब प्राण तन से निकले मनोजब मार्तुल्य वेगम, जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानरयूथ मुख्यम श्री रामदूतम शरणम प्रपद्ये। आइए हनुमंत बिराजिए, कथा करू मति अनुसार, प्रेम सहित गद्दी धरू पधारिये पवन कुमार। एकदा सगळ्यांनी आपले आपले हात वरती करा, जे मंडपमध्ये आहेत त्यांनीही करा, जे सभा मंडपाच्या बाहेर आहेत त्यांनी सुद्धा करा। आणि कीर्तन जर बाहेर बसून ऐकत असाल तर मला असं वाटतं पायातले पादत्राणे काढून कीर्तनाला बसा, म्हणजे त्या सेवेचं फळ आपल्या पदरात पडेल। सगळ्यांनी हात वरती करा। आणि खऱ्या अर्थानं आज या कीर्तनाच्या माध्यमातून आज माझ्या सावता बाबाची पुण्यतिथी आहे आणि त्या निमित्ताने खऱ्या अर्थानं आज भगवान परमात्म्याला साकडं घालूया, ज्ञानोबरायला प्रार्थना करूया की माऊली तुम्ही आज आमच्या कीर्तनासाठी यावं आणि खऱ्या अर्थानं आमची कीर्तनरूपी सेवा आपल्या चरणावरती रुजू करून घ्यावी। म्हणून माझ्या माऊलीला आपण खऱ्या अर्थानं प्राचारण करूया। एकदा हात ताट वरती करा। बुवा भजनाने खऱ्या अर्थानं जन्म मरणाचं दुःख, पेटी मास्तर थोडं हळू वाजवा। भजनाने जन्म मरणाचं दुःख सुद्धा खऱ्या अर्थानं निवारण होतं, एवढं भजन प्रमाण आहे। एक सांगू तुम्हाला, माणसाला जर थंडी वाजायला लागली तर माणसं अंगावरती काय घेतात? बोला 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 बोला। चादर घेतात, रग घेतात, घोंगडी घेतात ना किशोर बुवा, बरोबर ना? घेतात, हा घोंगडी घेतात। मला असं वाटतं घोंगडी अंगावरती घेण्यापेक्षा, रग अंगावरती घेण्यापेक्षा माणसाच्या अंगातच रग पाहिजे। काय 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 हात वर करा जरा। हा, माणसाच्या अंगात रग पाहिजे। नोहे नोहे सांगेल, अरे अंतकरणातले विकार जर आम्हाला घालवायचे असतील तर माझ्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाची बंडी अंगावरती धारण करा, तुम्हाला विकाराची थंडी कधीच वाजणार नाही। काय 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 विकाराची थंडी वाजणार नाहीये। म्हणून हात वर करा की जरा। म्हणून माझ्या देवाचं भजन करायचंय, त्याचं नामस्मरण करूया, माझ्या ज्ञानोबरायला प्राचारण करूया। ओ ज्ञानोबा माऊली आताच नका, ओ ज्ञानोबा माऊली कीर्तनाला या, ओ सावता बाबा कीर्तनाला या, आम्हावरी कृपा करा हो, 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 कृपा करा हो। ज्ञानोबा माऊली कीर्तनाला या, ओ सावता बाबा कीर्तनाला या, आम्हावरी कृपा करा हो, 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 कृपा करा हो। साधकाची माय माझी ज्ञानाबाई, अनाथाची माय माझी ज्ञानाबाई, साधकाची माय ज्ञानाबाई, अनाथाची माय ज्ञानाबाई, हो साधकाची माय माझी ज्ञानाबाई, अनाथाची माय माझी ज्ञानाबाई, साधकाची माय ज्ञानाबाई। ओ येई धावुनी, येई धावुनी नवलाई, कृपा करी काही, 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 कृपा करी काही। प्रभु रामचंद्र भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सावता महाराज की जय। झोपा सगळे आता। गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी
कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगतवंदनीय महान भगवत भक्त जगाचे मायबाप जगद्गुरु श्री संत तुकोबार आहे. देहू निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे साधकाची माय असणारे तुम्हा आम्हा सगळ्यांचे खऱ्या अर्थानं सांभाळ करणारे जगद्गुरु श्री संत तुकोबार आहे. यांचा हा गवळणीपर प्रकरणातील सुंदर असा 4 चरणाचा अभंग आज तुम्हा सगळ्या मायबापांच्या चरणी समर्पित करण्याकरता खऱ्या अर्थानं सेवेकरता निवडला. विठाला या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबार आहे गोकुळामधल्या स्थितीचं वर्णन करतात. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकोबार आहे गोकुळामध्ये जो आनंद निर्माण झाला आहे त्या आनंदाचं वर्णन करतात. हा आनंद कशामुळे निर्माण झालाय त्या खऱ्या अर्थानं गोष्टीचं विश्लेषण करतात. लोक म्हणतील आजचं वारं जरा वेगळंच दिसायले. मला असं वाटतं आमचे चिंचोलीकर ना चिंचखेडा हा चिंचखेड्यामध्ये येऊन गेलो त्यांना हे वारं माहिती आहे त्यांना आधीपासूनही माहिती आहे पण आपल्या गावासाठी नवीन आहे आणि म्हणून लोकांना वाटत असेल कडे हे वारं जरा वेगळं दिसतंय. मला असं वाटतं माणसाला वारं लागलंच पाहिजे. ज्या ज्या माणसाला या महाराष्ट्रामध्ये वारं लागलं ना त्या त्या माणसानं महाराष्ट्रामध्ये क्रांतीच केली. मायबा काय 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 छत्रपती शिवाजी महाराजांना हे हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं हे वारच होतं. आजही आम्ही त्यांचं नाव घेतो. माझ्या सावता बाबाने रात्रंदिवस घरी बसून देवाचं भजन केलं. काय 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 देवाच्या प्राप्तीचं हे सुद्धा वारच आहे म्हणून आज आम्ही त्यांचं नाव घेतोय. विठाला वारं लागलं पाहिजे. ज्यांना ज्यांना वारं लागलं ना ज्यांच्या ज्यांच्या अंगात वारं शिरलं ना त्यांनी क्रांतीच केली मायबाप. पण मला असं वाटतं वारं एक तर देवाचं लागलं पाहिजे नाहीतर संताचं लागलं पाहिजे. विठाला वा तुमचे आमचे वारे न सांगितलेले बरे बरं का मस्के पाटील. हा मी सांगू तुम्हाला आमचे वारे बघा. काहींना क्रोधाचं वार आहे फार क्रोधी माणसं आहेत. काहींना क्रोधाचं वार आहे काहींना लोभाचं वार आहे काहींना सत्तेचं वार आहे काहींना खुर्चीचं वार आहे काहीला धनाचं वार आहे काहींना मानाचं वार आहे काहींना शेजाराचे बांध कोरायचं वार आहे काहींना सोयरिकी जोडायचं वार आहे आणि काहीला मोडायचं. वा क्या बात आहे. अशी हुशार माणसं कीर्तनाला पाहिजे. जस काय गाथा अतिशय समर्पण आहे समर्पक उत्तर आहे. पण मला असं वाटतं बाबा असं कुठलंही वारं लागण्यापेक्षा वारं एक तर देवाचं लागलं पाहिजे नाहीतर संताचं लागलं पाहिजे. माझ्या तुकोबारांना देवाचं वारं आहे रात्रंदिवस त्याच्या भेटीचं खऱ्या अर्थानं अट्टा असे. विठाला आणि म्हणून जगद्गुरु श्री संत तुकोबार आहे या आजच्या अभंगामध्ये बघा गोकुळामध्ये जो आनंद निर्माण झालाय जी स्थिती निर्माण झालेली आहे ती कशामुळे झाली आहे काय कारण आहे बघा त्याचं सगळं वर्णन करणारा हा अभंग आहे. महाराज म्हणतात की गोकुळीच्या सुखा आणि अंत पार नाही लेखा. साधारण उदाहरण आहे जसं आपल्या आज या जेहूर नगरीमध्ये आज आपण आपल्या बाबांची खऱ्या अर्थानं सावता बाबांची पुण्यतिथी त्या ठिकाणी साजरी करत आहोत बरोबर ना. हा त्या पुण्यतिथीसाठी आज हे काल्याचं कीर्तन आहे. भगवान परमात्म्याचा अवतार जर आमच्या ठिकाणी झाला मग तो जेहूरमध्ये असेल किंवा गोकुळामध्ये असेल किंवा कुठल्याही गावात असू द्या मला असं वाटतं तिथल्या आनंदाला पारावा शिल्लक राहत नाही. कारण तुमच्या सगळ्यांच्या जर चेहऱ्यावरचा
जर आनंद जर बघितला तर मला असं वाटतं केवळ आणि केवळ माझ्या भगवान परमात्म्याचा खऱ्या अर्थानं हा सोहळा आहे, म्हणून खऱ्या अर्थानं आनंद आहे. विठाला आज सांगेल तुम्हाला दोनच ठिकाणी आनंद आहे. एक म्हणजे संतांच्या दारात गेलो हा की आनंद आहे, एक म्हणजे देवाच्या दारात गेलो की समाधान आहे. बाकी तुम्ही कुठंही जा तुम्हाला समाधानच प्राप्त होईल हे सांगता येत नाही. हा बाबांनी हात केलता असा. बाबा एक सांगू तुम्हाला, आता माणसाला खाण्यामध्ये सुद्धा समाधान राहिलं नाही. काय खाण्यात समाधान नाहीये. पूर्वीच्या काळामध्ये माणसं कोसकोस जायचे कशासाठी? बोला बोला बोला. जेवायसाठी जायचे. हा अमुक ठिकाणी भंडारा आहे, आज काल्याचं कीर्तन आहे, 10-10 कोसावरनं लोक खऱ्या अर्थानं प्रसाद घ्यायला यायचे. अरे आज घरात माणसं नीट जेवत नाहीत. काय काय त्याच समाधान नाहीये. सांगू तुम्हाला, समाधान जर कुठं असेल, आनंद जर कुठं असेल ना, तर तो केवळ आणि केवळ केवळ आणि केवळ एक तर साधूच्या जवळ आहे, नाहीतर खऱ्या अर्थानं देवाच्या जवळ आहे. विठाला विठाला आणि तोच आनंद खऱ्या अर्थानं जसा आम्ही करत आहोत ना, तसाच आनंद तुकोबरा म्हणतात की आज गोकुळामध्ये झालाय. तिथे आता सुखाला अंतही राहिला नाहीये आणि पारावाही शिल्लक राहिला नाहीये. बघा हे सगळं कशामुळे झालं महाराज, तर त्यावेळेस महाराज म्हणतात गोकुळामध्ये आनंद आहे, पण केवळ आणि केवळ तो जगाचा मायबाप कर्तुम अन्यथा कर्तुम माझा भगवान परमात्म्याचा अवतार गोकुळात झाला. हा कारण तो कसा आहे, या जगाच्या पाठीवरती तोच आनंद मूर्त त्या ठिकाणी घर आहे. हा चित आनंद स्वरूप आहे. आनंद आद्वय नित्य निराम कसा आहे तो आनंद स्वरूप आहे. हा सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा आणि माझ्या पांडुरंगासारिखा त्याच्या ठिकाणी आनंद आहे. म्हणून तर आपण म्हणतो श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा, तो आनंदमय आहे. बघा म्हणून तो कोबरा म्हणतात की तो भगवान परमात्मा गोकुळात अवतीर्ण झाला बाळकृष्ण नंदाघरी. परिणाम काय झाला? आनंदल्या नरनारी. बघा सगळी सृष्टी खऱ्या माणसंच नाही हो, ही सगळी सृष्टी आनंदमय अशा स्वरूपाची झाली. आनंदल्या नरनारी. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये जसं आपण आनंदाच्या भरामध्ये मगाशी बाहेर सगळ्यांनी फटाके वाजवले, रांगोळ्या काढल्या, दिंडीमध्ये सडा स्मरांजन झालं, प्रत्येकाने झेंडे लावलेत, पताके लावलेत ना. माझे महाराज म्हणतात बस तशीच अवस्था त्या गोकुळामध्ये. गुढिया तोरणे, नुसते गुढ्या आणि तोरण नाही, तर जशी आज कीर्तन आणि कथा आहे ना, बस तशीच कीर्तन आणि कथा तिथं पण सुरू होती. गुढिया तोरणे करती कथा आणि गाती गाणी. सांगू तुम्हाला, अरे कीर्तनामध्ये गायलं पाहिजे, कीर्तनामध्ये नाचलं पाहिजे, कारण हा आनंद पुन्हा बाहेर गेलो ना परत मिळत नाही. माय बाप मी गातो, हा मी गातो नाचतो आनंदे, वेडा झालो मी तव छंदे. ऐकत असताना आपलं मन अंतकरण आम्ही विसरून जातोय. मला असं वाटतं या दुःखातून विसरण्याचं काम, दुःखातून निवृत्त होण्याचं काम जर कुठं असेल ना, तर केवळ आणि केवळ या धर्मसभा मंडपामध्ये आहे. पण त्यासाठी आम्ही त्यात रमलो पाहिजे, आम्ही नाचलो पाहिजे. माणसं कुठंही नाचतात, माणसं कुठंही नाचतात. अरे कुठंही नाचल्यानंतर तुम्हाला तो आनंद प्राप्त होईल की नाही सांगता येत नाही. पण या गड्या इथे आणि इथला आनंद बघा. हो गाये नाचे उडे
आपोलिया छंदे. आता माझ्या भगवान परमात्म्याची वारी झाली. अरे 80 100 वर्षाच्या म्हाताऱ्या होत्या कुठं दिंडीमध्ये आणि त्या नाचायच्या. आज जर आमच्या 35 वर्षाचा जर तरुण असेल त्याला जर म्हटलं नाच गड्या तर तो म्हणतो नाही माझ्या कमरात चमक निघते. काय 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 बघा. अरे इथं येऊन नाचा. मी सांगतो काहीही दुःख असू द्या. एक सांगून जाऊ का तुम्हाला. तुम्हाला जर नशात जर करायची असेल ना काय 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 जर नशात जर करायची असेल ना तर गड्या हो त्या सडक्या पाण्याची नशा करण्यापेक्षा माझ्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाची नशा करा. अरे ही नशा कधीच उतरणार नाही. कधीच उतरणार नाही. हे आम्हाला नशाच चढलेली महाराज. काय तुम्ही सगळे खाऊन पिऊन आले असताना नाश्ता पाणी करून आले ना. हा मी चहाही घेत नाही पण बळत त्यांनी चहा पाजला तरी सुद्धा एवढ्याच ताकदीने गातो की नशाचे माय बाप चला अभंगाचा आशय सांगतो. पण आता आशय सांगता सांगता मी कीर्तनात प्रवेश करतो. हा एक सांगू तुम्हाला प्रसंगच आहे तर बोलून जाईल माय बाप. मी प्रत्येक कीर्तनात सांगतो भजनाची नशा लागली पाहिजे, कीर्तनाची नशा लागली पाहिजे. ज्यानं आमचा उद्धार होईल ना त्याची नशा लागली पाहिजे. माणसं ध्यास लागला पाहिजे, वेड झालं पाहिजे, माणसानं नाचलं पाहिजे. पण ते कीर्तनात सांगू तुम्हाला नशेची ताकद. अरे या भजनाची नशा आम्हाला आहे, या गाण्याची नशा आम्हाला आहे, या कीर्तनाची नशा आम्हाला आहे. मी प्रत्येक कीर्तनात सांगतो बुवा कीर्तन फक्त बगलातलं काढायचं आणि पुढं मांडायचं नाहीये. आम्ही कीर्तन जगलं पाहिजे. आम्ही अनुभव खऱ्या अर्थाने आमच्या पुढे मांडले पाहिजे. माझा अनुभव सांगतो राजा हो तुम्हाला. गेल्या 8 वर्षापासून डॉक्टरांनी मला गायचंही माझं बंद केलेलं आहे आणि माझं बोलायचंही बंद केलेलं आहे. ईश्वर बोला माहीत असेल एखादी दिवस. त्याचं कारण सांगू तुम्हाला. माझ्या स्वर्णलिकेवरती गाठ आहे. ह्या घशामध्ये गोटी एवढी गाठ आहे आणि डॉक्टरांनी सांगितलंय राजा जास्त बोलशील आणि जास्त गाशील, जास्त कीर्तन करशील तर ती गाठ वाढेल. आणि पुढचं काही सांगत नाही तुम्हाला मी पुढे काय होईल, कारण गादीवरनं बोलू नये. मी सांगेल राजा हो तुम्हाला आवर्जून. कोरोनाच्या काळामध्ये चेकअप केलं होतं. आज जवळपास 2-3 वर्ष होऊन गेलेत बरोबर ना. पांढरी 3चा सोर आहे माझा कीर्तनाचा. एका पट्टीने कमी केला मस्की बुवा. पांढरी 4 होता, एका पट्टीने कमी केला. पण पांढरी 3चा सोर आहे. रोज एवढ्याच ताकदीनं गातो, एवढ्याच ताकदीनं बोलतो. अजून तरी मला कुठलाच त्रास नाहीये. मला असं वाटतं मी या भजनाची नशा केली आहे, मी या गाण्याची नशा केली आहे, मी या कीर्तनाची नशा केली आहे. अरे सगळं काही सांभाळणार तू असेल ना. फक्त आम्ही त्याचं होऊन जगलं पाहिजे, आम्ही त्याचं होऊन नाचलं पाहिजे. परिणाम काय, डॉक्टर बदलला, काय 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 डॉक्टर बदलला पण भजन बंद नाही केलं. म्हणून सांगतो आम्ही नाचलं पाहिजे पण ते कीर्तनात नाचलं पाहिजे, गायलं पाहिजे, ते कीर्तनात नाचलं गायलं पाहिजे. मी सांगेल माझे तुकोबरा म्हणतात बघा आम्ही नाचू लागलो देवाच्या छंदामध्ये. भगवान परमात्म्याचा जन्म झालाय बघा. तुकोबरा म्हणतात की तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंद. तो असाच आहे. तो कसा आहे, त्याला असा आहे म्हणजे त्याला पाहिलं माणसानं की माणसं त्याच्या प्रेमात पडतात, त्याच्यासाठी वेडे होतात. तसं गोकुळामध्ये भगवान परमात्म्याचा अवतार झाला रे झाला आणि सर्व गोपाळ सर्व गोपिका हे देवाच्या प्रेमात पडले. हो मने मोह मुरली वाला. बघा देवाचं स्वरूपच असं आहे. त्याला पाहिलं की पाहिली वेद लावे बैसे जीवे जोडून. त्याच्या छंदात माणसं नाचू लागतात, गाऊ लागतात, माणूस वेडा होतो. सांगू तुम्हाला कसा आहे तो. त्याला पाहिल्यानंतर वेड होईल हे लांब राहिलं मायबा. पण त्याची बासुरी जरी ऐकली ना
तरी सुद्धा खऱ्या अर्थानं सगळं जग वेड होतं, एवढा सुंदर तो आहे. विठाला 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 विठाला. हो मनमोहन 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 मुरली वाला हो मनमोहन मुरली वाला हो नंदाचा अलबेला मनमोहन. कोणी म्हणाल का याच्या घशात गाठ आहे म्हणून? ही ताकद त्याच्या भजनाची आहे. माय बा विठाला विठाला या अभंगाचा सरळ सरळ आशय तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलाय. बघा, आज सावता महाराजांची त्या ठिकाणी पुण्यतिथी आहे. सबंध महाराष्ट्रामध्ये आज आमच्या बाबाचं त्या ठिकाणी पुण्यतिथी साजरी होते. एक गोष्ट आवर्जून सांगून जाईल मायबाप, आज आमच्या या जेऊर नगरीमध्ये हा सुंदर असा सोहळा आमच्या या सर्व तरुण मंडळी, भजनी मंडळी, गावातले सर्व प्रतिष्ठित नागरिक या सगळ्यांनी खऱ्या अर्थानं याचं आयोजन केलंय. जगाच्या पाठीवरती असा साधू होणे नाही मायबाप. माझ्या भगवान परमात्म्याकडे अनेक साधू गेले, अनेक संत गेले, पण एकच साधू असा होऊन गेला बरं का किशोर भाऊ? किशोर भाऊ ना? नाही, दत्तू भाऊ जाधव. दत्तू भाऊ. मला माझेच नाव सगळीकडे दिसतात. विठाला विठाला हो, जगात एक साधू असा होऊन गेला, एक संत असे होऊन गेले की जे देवाकडे कधीच गेले नाही. काय 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 बघा, मी आवर्जून सांगतो. एक साधू असे होऊन गेले जे देवाकडे गेले नाही, पण ज्यांच्याकडे देव स्वतःहून धावून आले ते म्हणजे आमचे सावता बाबा आहेत. विठाला विठाला महाराज, संत होणं म्हणजे एवढं सोपं नाहीये. माणसं महाराज लोकांकडे फक्त गबाळे असतील, अज्ञानी आहेत, शिक्षणाचा अभाव आहे असं पाहत असतील. पण मी एक गोष्ट आवर्जून सांगून जाईल, जगातले सगळ्यात अगोदर ते जर कोण जर सायंटिस्ट असतील, जर वैज्ञानिक जर असतील, तर ते म्हणजे आमचे साधू आहेत. विठाला ते म्हणजे आमचे संत आहेत. मला एक सांगा, आज तुम्ही जरा बोर झाले का? बोर झाले का? नाही ना? का चहा सांगू तुम्हाला एकदा? नाही, ऐका ऐका, मला तुम्ही ना फार सुंदर दिसतायत बरं का. कारण तुम्ही मला तुमचे मी ज्यावेळेस चेहरे बघतोय ना, तर तुमच्याकडे एक आकलन करण्याची एक वेगळी शक्ती आहे असं दिसून येतं चेहऱ्यावरती. आणि म्हणून मला पण खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी स्फुरण मिळतंय बोलण्यासाठी. काय सांगतो तुम्ही? विठाला जगाच्या पाठीवरती मला एक सांगा, तुम्ही आम्ही सर्वजण जीवन जगत आहोत. आज जे आम्ही जीवन जगतोय, हे जीवन जगत असताना आम्हाला पावला पावला प्रचिती येते की माझ्या ज्ञानोबरायांनी 750-800 वर्षापूर्वी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या आज घडतायत ना. 450-500 वर्षापूर्वी माझ्या तुकोबारांनी जे लिहून ठेवलंय ना, ते आज घडतंय. मला खरं सांगा, 750 वर्ष होऊन गेले, त्या 750 वर्षापूर्वी ज्यांनी उद्याचं खऱ्या अर्थानं काय भविष्य सांगितलंय, किती मोठा शोध आहे हा. एक सांगू तुम्हाला, याच्याही पुढे जाऊन सांगेल, हे जे हनुमंतराय आहेत ना, बापूंच्या मुखातलं एक वाक्य आहे. हनुमंतराय म्हणतात, जगाच्या पाठीवरती पहिले जर सायंटिस्ट जर कोण असतील तर ते आमचे हनुमंतराय आहेत.
पहिले जर संशोधक जर कोण असतील तर ते हनुमंत आहेत. लंकेचा शोध कोणी लावला? कोणी लावला? अरे बोला की. लंकेचा शोध जर हनुमंताने लावला असेल तर मला असं वाटतं शोध लावणं म्हणजे खऱ्या अर्थानं हे विज्ञानाचं काम आहे, हे सायंटिस्टचं काम आहे. जगातले पहिले सायंटिस्ट आमचे हनुमंत आहेत. विठाला महाराज आमच्या सावता बाबानं प्रत्येक घटाघटामध्ये भगवान परमात्म्याचं स्वरूप दाखवलं. दाखवलं ना. हा, देवाच्या मंदिरात जाण्यापेक्षा प्रत्येकाच्या हृदयातला देव दाखवला पाहिजे. आणि एक सांगू तुम्हाला, ज्या माणसाला हृदयातला देव कळतो ना, मला असं वाटतं त्याला मंदिरात नाही जरी गेलं ना तरी काही हरकत नाही. कारण आम्हाला आमच्या हृदयातला जर भगवान परमात्मा कळत नसेल तर आम्ही कितीही ग्रंथ वाचले आणि कितीही देवदेव पूजा केली तर खऱ्या अर्थानं काही अर्थ त्या गोष्टीला नाहीये. आम्हाला आमच्यातला देव कळायला पाहिजे. मी सांगून जाईल, आणि माणसातला देव आमच्या सावताबाबांनी सांगितला, या खांबातला देव आमच्या सावताबाबांनी सांगितला. अरे प्रत्येक घटामध्ये माझ्याच भगवान परमात्म्याचा वास आहे, तो आमच्या सावताबाबाने सांगितला. याच्याही पुढे जाऊन सांगेल, हो कामामध्ये काम काही मना आम्ही सर्वजण शेतकरी माणसं आहोत ना. आम्ही सर्वजण शेतकरी आहोत, पण शेतकरी असताना सुद्धा आम्ही आमच्या शेतीवरती नाराज आहोत. नाराज आहे सगळेजण. का? एक गोष्ट सांगू तुम्हाला, तुम्ही शेतीकडे, मीही शेतकरी आहे आणि तोही चांगल्या प्रकारचा नसल तर तुम्ही सोशल मीडिया उघडून बघा, तुम्हाला दिसेल. आणि नुसती शेतीच करत नाही तर मी मगाशी बैठकीत सांगितलं, आमच्या माझी 3 एकर शेती ही गोशाळेला मी अर्पण केलेली आहे आणि 3 एकरमध्ये गाया सांभाळतो. याचा अर्थ मला सांगायचा काय, आम्ही जी शेती करतोय ना त्या शेतीकडे आम्ही उत्पन्नाचं साधन म्हणून बघण्यापेक्षा, बघा ही कपाशी आहे, ही मका आहे, हा ऊस आहे म्हणण्यापेक्षा आम्ही त्याला देवाचा दर्जा देऊन टाका. नोहे त्यातच भगवान परमात्मा हे सर्व सृष्टीमध्ये जर तो असेल ना तर आम्ही त्याला सुद्धा पूजा त्याला सुद्धा, अरे त्या जमिनीची सुद्धा आम्ही पूजा करा, त्या उत्पन्नाची सुद्धा आम्ही पूजा करा. मी सांगू तुम्हाला, अरे शेती सुद्धा करतोय ना आम्ही, फक्त त्याचं म्हणून करा. मायबाप तो सुद्धा तुम्हाला त्याचं म्हणून खऱ्या अर्थानं झेलेल. विठाला आमचे कबीरदासजी म्हणतात, म्हणूच का ओ मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. ओ मनवा मनवा खेती करो हरिनाम की. शेती करायची ना तर हरिनामाची शेती करा. हे सुद्धा जर शिकवणार जर कोण असतील ना तर ते आमचे सावता बाबा आहेत. विठाला हो कांदा मुळा भाजी, कीर्तन काल्याच आहे, पण मला हेही जाणीवे की ज्याच्या निमित्ताने आहे ना आम्ही त्याचं गुणवान त्या ठिकाणी गुणगान केलं पाहिजे. आणि म्हणून काला आणि पुण्यतिथी याचं खऱ्या अर्थानं समीकरण जुळवण्याचा प्रयत्न करतोय. विठाला विठाला कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी,
कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी ओ लसूण मिरची कोथिंबीरी लसूण मिरची कोथिंबीरी अवघा आमच्या बाबाच्या पुण्यतिथी निमित्ताने खऱ्या अर्थानं हे काल्याचं कीर्तन आहे. एक सांगू तुम्हाला, ज्या ज्या वेळेस या जगतामध्ये अधर्म घडतो ना, ज्या ज्या वेळेस धर्मावरती ग्लानी येते ना, त्या त्या वेळेस माझ्या भगवान परमात्म्याचा अवतार होतो. आजकाल फार अधर्म चालू आहे. आज चांगलीही माणसं तेवढीच आहेत सांगू तुम्हाला, पण चांगल्या माणसापेक्षा तिप्पट माणसं हे अधर्मी आहेत. बदललं पाहिजे, पण त्याला बाकीचा मी विस्तार सांगत नाहीये. वेगळं चिंतन असेल त्यावेळेस सांगेल कधी कधी त्या ठिकाणी आलं योग आला तर. काल्याचा प्रसंग आहे. ज्या ज्या वेळेस अधर्म घडतो ना, त्या त्या वेळेस भगवान परमात्म्याचा जन्म होतो. या मृत्यू लोकामध्ये, या जगतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये अत्याचार घडला. अनेक परप्रांतीय आले, ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आपला अधिकार त्या ठिकाणी संपन्न केला, सत्ता गाजवली, अधर्म माजवला. ज्या ज्या वेळेस अधर्म झाला त्या त्या वेळेस भगवान परमात्म्याचा अवतार होतो. आणि त्याही काळात हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार झाला. मला असं वाटतं, ज्या ज्या वेळेस अधर्म होतो ना, त्या त्या वेळेस कुणाचा ना कुणाचा तरी अवतार होतो. नोहे नोहे भगवान परमात्म्याचा अवतार होतो. सांगू तुम्हाला, अरे आज सुद्धा या मथुरेमध्ये जर आपण बघायला गेलो तर खऱ्या अर्थानं अधर्म माजलाय. हा, अधर्म माजलेला आहे. ज्या मथुरेमध्ये कंसाची राजवट आहे, त्या कंसानं खऱ्या अर्थानं सर्व त्या आपल्या राज्यामध्ये अधर्म माजवलाय. राज्यातील प्रजेंचा खऱ्या अर्थानं जी प्रजा आहे त्यांच्यावर सुद्धा अत्याचार चालू आहेत. साधूवर अत्याचार चालू आहेत, संतांवरती अत्याचार चालू आहेत, ब्राह्मणावरती अत्याचार चालू आहेत. मी सांगू तुम्हाला, हाहाकार माजला मायबा. आणि एक सांगेल, देव असा आहे, देव भक्ताला जवळ करतो आणि जो अधर्मी असेल ना त्याचा संहार करतो. भक्ता राखी पाया पासी आणि दुर्जनासी संहारे. तसं अधर्म माजला आणि त्या मथुरेमध्ये माझ्या भगवान परमात्म्याचा अवतार होणार आहे. कारण मला असं सांगायचंय, जर अधर्म जर असेल तर त्याचा संहार करण्यासाठी देवाचा अवतार निश्चित आहे. आणि म्हणून बघा, देव खऱ्या अर्थानं कंसाचा संहार करण्यासाठी भगवान परमात्म्याला अवतार मात्र घ्यायचंय, पण निमित्त काहीतरी पाहिजे. अवतार घ्यायचा आहे. एक गोष्ट सांगेल, देवानं सुद्धा कंसाच्याच घरात जन्म घेतला. काय 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 आणि विरोध सुद्धा देवानंच केला.
कंसाचा उद्धार कोणी केला? कंसाचा संहार कोणी केला? भगवंताने केला. आज सुद्धा तेच आहे मायबाप. आज सुद्धा आमच्या विरोधामध्ये आमच्याच घरातला कोणतरी असतो. हा, मी कीर्तनातलं सांगतोय, तुम्ही बाहेर जाऊ नका. चुलत्याच्या विरोधामध्ये पुतण्या उभा राहतो, बापाच्या विरोधामध्ये लेक उभा राहतो, भावाच्या विरोधामध्ये भाऊ उभा राहतो. पण हे उभं राहणं वेगळं आणि हे उभं राहणं वेगळं. पण सांगण्याचं समीकरण माझं एक आहे की कंसाचा संहार करायचा आहे, अधर्म माजवलाय. पण बहिणीच्या उदरामध्ये म्हणजे भाच्याचं स्वरूप घेऊन देवाचा अवतार कंसाच्याच घरी. विठाला विठाला कंसाचा खऱ्या अर्थानं संहार करायचा आहे आणि म्हणून अवतार तर घ्यायचा आहे आणि म्हणून निमित्त खऱ्या अर्थानं देवकी मातेला त्या ठिकाणी समोर आलंय. मी सांगेल, देवकी मातेचं लग्न करायचंय. कंसाची बहीण म्हणजे देवकी माता आहे. लग्न करायचंय. लग्न करायचं म्हटलं की वर पाहिजे आणि म्हणून कंसाचाच लहानपणीचा मित्र असणारा तो म्हणजे वसुदेव आहे. काय? कंसाचा लहानपणीचा मित्र म्हणजे वसुदेव आणि त्या वसुदेवासोबत खऱ्या अर्थानं देवकी मातेचं लग्न ठरलं. दोघांचं लग्नही लागलंय. आता माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे बघता बघता लग्न लागून गेलं. आणि पूर्वीच्या काळामध्ये जुने माणसं इथे बरेच आहेत. पूर्वीच्या काळामध्ये लग्न झाल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बहुतेक वरात निघायची ना. आता वरात नाहीये. प्रत्येकाच्या घरात स्टीलचा आता वरात राहिली नाहीये. त्या काळात ती वरात निघाली आणि वरातीमध्ये बुवा आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीनं सांगितलं की कंसा, तुला मारणारा याच तुझ्या बहिणीच्या उदरी, तुझ्या बहिणीच्या हृदयामधून, पोटामधून 8वा पुत्र त्या ठिकाणी अवतीर्ण होणार आहे आणि तो 8वा पुत्र हा तुझा वध करणार आहे. आता मला एक सांगा, तुम्हाला तुमचा शत्रू दिसलाय, मला माझा शत्रू दिसलाय, आम्ही शांत राहू का? आम्ही शांत बसू शकत नाही. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस कंसाला कळालं की खऱ्या अर्थानं बहिणीच्याच हृदयामधून, बहिणीच्याच उदरी खऱ्या अर्थानं मला मारणारा माझा शत्रू जन्माला येणार आहे, त्या क्षणी कंसाचा पारा चढला, तळपळ्याची आग मस्तकाला गेली आणि हातात जे शस्त्र सापडेल खऱ्या अर्थानं तलवार उपसली आणि देवकी मातेच्या अंगावरती वार करणार. तेवढ्यात वसुदेवानं देवकीचा हात धरला. हा कंसाचा. तुम्ही जागी आहात हे बघितले मी, जागी का कसे. पण हे सगळे समाधीस्थ झालेले आहेत. कंसानं, वसुदेवानं कंसाचा हात धरला आणि सांगू महाराज, वसुदेव कंसाला सांगू लागला, अरे कंसा, बहिणीची हत्या करणं पातक आहे, स्त्रीची हत्या करणं पातक आहे. स्त्रीची हत्या करू नये, बहिणीची हत्या करू नये. मी सांगेल, अरे ब्रह्महत्येचं पातक लागतं स्त्रीची हत्या केल्यानंतर. कंसा, अरे बहिणीची हत्या करू नको. अरे खडगं घेतलंय, मारायला लागणार माय बाप. हात धरला, हात तो धरिला वसुदेव, हात तो धरिला वसुदेव, हात धरिला वसुदेव, हात धरिला वसुदेव. मला या भावना, मला या भावना, हात तो धरिला वसुदेव, हात तो धरिला वसुदेव, हात तो धरिला
कंसाचा हात धरला. अरे कंसा, स्त्री हत्या करू नको गड्या. एक सांगू तुम्हाला, तुम्ही म्हणताल महाराज एक एक काय, तुम्हाला जेवढं सांगायचं तेवढे वेळेच्या आत सांगून घ्या. काय सांगतो माय बाप आवर्जून, स्त्रीकडे क्रोधानं पाहणं सुद्धा खऱ्या अर्थानं पातक आहे. काय स्त्रीकडे रागावून पाहणं सुद्धा पातक आहे. स्त्रीला क्रोधाने बोलणं सुद्धा पातक आहे. स्त्रीचा वध करणं सुद्धा पातक आहे. सांगू तुम्हाला त्याचं कारण. त्याचं कारण असं आहे, स्त्रीचं अंतकरण हे माणसापेक्षा हळवं आहे माहिती. आणि ज्याचं अंतकरण हळवं असतं ना, ज्याचं अंतकरण हे प्रेमळ असतं ना, मला असं वाटतं माझ्या भगवान परमात्म्याचा राहण्याची जागा सुद्धा ते अंतकरणच आहे. कारण त्याला सुद्धा जिथं प्रेम आहे, जिथं जागा निर्मळ आहे, तिथंच राहायची सवय. एक सांगू तुम्हाला, तुमच्या आमच्यापेक्षा हा आता थोडं प्रमाण जरा त्यांचंही जरा ढासळ आहे, पण 20-25%. पण तरी सांगेल आपल्यापेक्षा 80% हे स्त्रियांचं अंतकरण आपल्यापेक्षा निर्मळ आहे. म्हणून या राज्यामध्ये बघा तुम्ही, आजही बघा तुम्ही, आपण सर्वजण कीर्तनाला आलोय. आज या कीर्तनामध्ये सगळ्यात जास्त संख्या कोणाची बोला? कुणाची आहे? त्यांची आहे. म्हणून राज्य चालवताना सुद्धा राज्य कारभार सुद्धा त्यांच्याकडेच आहे. बसमध्ये कंडक्टर सुद्धा त्याच आहेत. बँकेमध्ये नोटा मोजायला पण त्याच आहेत. काय 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 हा, रेल्वे सुद्धा त्याच आहेत. आता जे युद्ध झालं, काय त्याचं नाव होतं? हा, काय नाव होतं? सिंदूर युद्ध झालं. त्या युद्धावर सुद्धा मात करून ज्या त्या ठिकाणी रणवागिनी आल्या ना, त्या सुद्धा ह्याच आहेत. आता आपल्याकडे भविष्यामध्ये एकच काम उरणार आहे. माणसं हुशार आहेत, मला पुढे सांगायची गरज नाही. विठाला विठाला सांगू तुम्हाला का बोललो मी तुम्हाला हे? पुन्हा व्याख्या करतो एक बघा. आपल्यापेक्षा स्त्रीचं अंतकरण हळवय. रागाने आपण घरी त्या ठिकाणी बघा, सगळं काय तुम्ही सगळं ब्रह्मचारी नाही, मी पण ब्रह्मचारी नाही, बरोबर आहे. आपण क्रोधाने आपल्या घरी आपल्या महिलेकडे पत्नीकडे त्या ठिकाणी डोळे वाचून बघा, तिचं अंतकरण लगेच गैवरून येतं आणि डोळे पाहणवतात. याचं कारण असं आहे की त्यांच्या अंतकरणामध्ये प्रेम भाव आहे, वात्सल्य आहे. याच्या पुढे जाऊन सांगेल स्त्रीची हत्या का करू नये, ब्रह्महत्येचं पातक लागतं. हे मी सांगत नाहीये, वसुदेव सांगताय. करू नये. ओशोचं एक वाक्य ऐकलंय मी, तुम्हाला माहीत असेल नाही माहीत मला माहीत नाही, पण जेवढे एज्युकेटेड माणसं असतील त्यांना हे नाव लगेच लक्षात आलं असेल. त्याची एक व्याख्या आहे, माके भीतर रिक्त जगा होतीये म्हणतो तो. काय म्हणतो? माके भीतर रिक्त जगा होतीये. रिक्त जगा म्हणजे काय? की रिकामी जागा आईच्या उदरामध्ये आहे. रिकामी जागा ती करून ठेवते. आपल्या जर पोटात झाकून जर आपण पाहिलं, आधीच एवढे गढूळ आम्ही आहोत आणि त्याच्यात परत एवढे गढूळ पाणी आम्ही भरून टाकले त्यामध्ये. काय लक्षात आलं तुमच्या? काही गोष्टी माझ्या बोलण्यानं समजा, काही गोष्टी माझ्या कृतीने समजा. कारण कीर्तन हे बोलणंही आहे आणि कृतीचंही आहे. विठाला हो. मला खरं एक गोष्ट सांगा, मला जी जागा आता मिळाली आहे, हा कीर्तन मी तुम्हाला काला सांगणारच आहे. काला तुम्ही रोज ऐकताय, कालाही सांगेल आणि आमच्या उद्धाराचं साधनही सांगेल. कारण भगवान परमात्म्याच्या लीला आपण रोजच ऐकतच आहोत. पण हे त्याच आधारावरती मी त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करतोय. मला एक सांगा, ही जी खुर्ची जी तुम्ही मला आज खऱ्या अर्थानं प्राप्त करून दिलेली आहे, आता ही खुर्ची सोडण्याची खऱ्या अर्थानं माझ्या अंतकरणामध्ये तेवढी इच्छा आहे का नाही बोला? माझी जागा मी ही कुणाला देऊ शकतो का? देऊ शकतो का? आमची खुर्ची आम्ही लोकांना देऊ शकतो का? कधीच देणार नाही. प्रत्येकाला आपली खुर्ची आम्हालाच असली पाहिजे असं वाटतं. पण जगाच्या पाठीवरती माय अशी आहे जिथं उत्पत्ती आहे आणि ती उत्पत्ती झाल्यानंतर दुसऱ्यासाठी पुन्हा जागा रिकामी करून ठेवते. तिचं नाव आई आहे. म्हणून तो ओशो म्हणतो
माँ के भीतर उत्पत्ति है, उत्पत्ति होने के बाद वहां पर फिर से रिक्त जगह आहे. आणि मला असं वाटतं जिथं जागा खाली आहे ना, जिथं जागा निर्मळ आहे ना, एवनी गोपाळ राहे ते, एवनी गोपाळ राहे अलीकडनं विठाला विठाला विठाला. जिथं जागा निर्मळ आहे तुका म्हणे चित्त करारे निर्मळ आणि येवनी गोपाळ राहे तेथे. बघा मला सांगायचं तात्पर्य असं आहे, वसुदेव सांगतायत अरे कंसा स्त्री हत्या करू नको. बघा स्त्रीला बोलणं पातके. महिला म्हणतील बरं झालं मस्के बुवा, सर्व तरुण बांधवांनी आणि सगळ्यांनी मिळून या महाराजांना बोलवलं. असेच महाराज वारंवार त्या ठिकाणी बोलवत जा, कारण मी त्यांच्या बाजूने बोलते म्हणून. पण मला कोणाची बाजू नाही घ्यायची आहे, शास्त्र सांगतो मायबाप. बघा वसुदेव म्हणता स्त्री हत्या करू नका. आता मला बाकी त्या ठिकाणी बोलायला वेळ नाहीये, कारण माझ्याकडे घडी 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 काळ वाट याची पाहे. विठाला चला तरी सुद्धा 1-2 मिनिटांमध्ये या संदर्भात बोलतो आणि खऱ्या अर्थानं पुनर्चिंतनाकडे बोलतो. विठाला आज जो या जगतामध्ये अधर्म चाललाय ना, अजूनही मला वाटतं मगाशी तुम्ही मला सांगितलं की आमच्याकडे फक्त झिमझिमत पाऊस आहे. एक सांगू तुम्हाला, हे सगळं काही घडतंय ना जगाच्या पाठीवरती, आपण तुम्ही सर्वजण असाल, तुमच्या सगळ्यांच्या निदर्शनामध्ये आत्तापर्यंत कधी असं झालंय का की मे महिन्यामध्ये पावसाळ्यात जेवढा पाऊस पडत नाही तेवढा पाऊस मे मध्ये पडलाय? पडला ना. हे सगळं कशामुळे होतंय तर मला असं वाटतं केवळ आणि केवळ आमच्याकडनं काहीतरी अधर्म घडतोय, काहीतरी आमचं चुकत आहे. म्हणून खऱ्या अर्थानं सृष्टी सुद्धा वेगळं वागते, कारण आमची नियती बदलली आहे, आमची नीतिमत्ता बदलली आहे. त्यामुळे निसर्ग सुद्धा खऱ्या अर्थानं कधी येतोय आणि कधीही जातोय. विठाला पाठीमागच्या काळामध्ये आम्ही गोहत्या केल्या, पाठीमागच्या काळामध्ये आम्ही स्त्रीभ्रूण हत्या केली. अरे पोटातल्या गर्भामध्ये खऱ्या अर्थानं जिने जग पण पाहिलं नाही त्या लेकीला आम्ही तुकडे तुकडे करून मारलं मायबाप. काय 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 हा तो त्या ठिकाणी प्रकोप आहे. प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावरती बघा, अरे कोणी प्रसन्नच नाहीये. सर्वजण दुःखी आहेत. का? त्याचं कारण सगळ्या गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी आज प्रत्येकाच्या घरामध्ये आहेत, पण तरी सुद्धा समाधान नाही. त्याचं कारण मायबाप आऊ कृपा जर आमच्या घरावरती असेल ना तर तिथं खऱ्या अर्थानं सुख समाधान लाभत नाही. विठाला अरे त्या चिमुकल्या लेकरानं काय केलं आमचं वाईट सांगा बरं. ज्यानं जग सुद्धा पाहिलं नाही, ऐका 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 ऐका, ज्यानं जग पाहिलं नाहीये, पोटामध्ये आहे, त्या लहान लहान लेकरानं आमचं काय वाईट केलंय. एक सांगू, आम्ही जर खऱ्या अर्थानं हे मानत असेल की या जगाचा पोशिंदा जर आमचा मायबाप असेल तर तुम्हाला आम्हाला या येणाऱ्या उत्पत्तीचा खऱ्या अर्थानं त्याचं डोक्यावरती ओझं घेण्याचं काहीच गरज नाही. वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, सगळं काही तो करतो, पोषितो जगाशी एक लातो, बाळा दुधा कोण करीतो उत्पत्ती आणि वाढवी श्रीपती सवे दोन्ही. सर्वजण जगत असतील तर आम्ही त्याचं ओझं घ्यायची काही गरज नाही मायबाप. पण लोकांनी गर्भातच मुली मारल्या. मी सांगेल अरे ब्रह्महत्येचं पातके नका मायबाप मारू. काय वाईट केलं त्या मुलीने सांगा बरं तुम्हाला. अहो बाबा एक चिमुकली लेक आपल्या बाबाला हाक मारते आणि बापाला प्रश्न करते की बाबा मी अजून हे जग सुद्धा पाहिलं नाहीये, पण जगात येण्याच्या आधी जर तुम्ही जर मला मारत असाल तर मी तुमचं काय पाप केलं मायबाप. ती लेक म्हणते बाबा का मारता मला. अहो बाबा का मारता महजिला, ओ बाबा वाईट केले, काय कुणा
केले जन्माआधीच प्राणासी मुकले जन्माआधीच प्राणासी मुकले जन्म द्या मला जगू द्या मला. अरे ती लेक आपल्या बाबाला प्रश्न करते, बाबा जन्म द्या मला जगू द्या मला. ओ बाबा का मारता मजला. बाबा या देशात खऱ्या अर्थाने मी जन्माला आले ना तर उद्या मी तुमचं नाव मोठं करेल. राणी झाशीची याच देशात सती अनुसया त्याच वेशात. आता हे कुठले युग आले का मुलीचा तिरस्कार. ओ बाबा का मारता मजला. माझ्या सांगण्याचा भाव असा आहे, स्त्री हत्या करणं पाप आहे. त्या ठिकाणी बघा वसुदेव म्हणते, अरे कंसा बहिणीची हत्या करू नको, बहिणीची हत्या करू नको. बघा मग काय केलं पाहिजे, एक काम कर, आठीची आठी मुलं जर तुझा वय जर 8वा असेल ना तर आठीची आठी मुलं मी तुझ्याकडे आणून देतो, पण खऱ्या अर्थानं स्त्री हत्या करू नको. बघा माझा वेळ संपत चाललाय. या दोघांना सुद्धा कारागृहामध्ये नेऊन ठेवलंय. बघता 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 अरे पहिलं लेकरू जन्माला आलं, दुसरं आलं, तिसरं आलं, चौथं आलं, 5वं आलं, अरे 6वं मूल जन्माला आलं. सहाही मारिती दुराचारी, सहाही मारिती दुराचारी. अरे 6ची 6ही मुलं त्या कंसानं मारले मायबाप. 7वी तडकडी माया जन्माला आली, ती रोहिणीच्या गर्भात नेऊन घातली. मी सांगेल आता मात्र 8वा पुत्र जन्माला येणार आहे आणि तो पुत्र म्हणजे अरे पुत्र नाही तर तो त्या ठिकाणी या जगाचा मायबाप आहे, या जगाचा राजा आहे. नोहे नोहे मी सांगेल तो सर्वभूम त्या ठिकाणी आहे. हा तो देव जन्माला येणार आहे. आणि बघा त्या कारागृहामध्ये असा प्रकाश पडला. देवकी मातेच्या चेहऱ्याकडे जर बघितलं ना तर मायबाप अरे देवकी मातेचा चेहरा असा उजळला होता, असा उजळला होता की त्या चेहऱ्याचा प्रकाश पडला. बुवा प्रकाश पडला. सांगू तुम्हाला, हो लख पडला प्रकाश दिवट्या. काय 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 या दिवट्याचा नाही बरं या दिवट्याचा प्रकाश नाही पडला. अरे या दिवट्याच्या प्रकाशाने प्रकाश नाही पडला. अरे प्रकाश पडला माझ्या त्या भगवान परमात्म्याचा. आणि सांगेल तो भगवान परमात्मा पहिल्यांदा अवतीर्ण झाला तो म्हणजे मथुरेमध्ये. विठाला हो बघा देवाचा अवतार मथुरेत झालाय. पण मी सांगेल देव जन्माला आला, देव अवताराला आला, पण आल्यानंतर कथाभाग सगळ्यांना माहिती आहे. तो येता येता बघा अरे लेकरू हे तहानं असतं ना हो, पण माझा भगवान परमात्मा 8 वर्षाचा जन्माला आला. बघा सगळ्या कथा तुम्हाला माहिती आहे. देवकी माता म्हणते अरे देवा अरे मला खऱ्या अर्थानं तुला खऱ्या अर्थानं चोंबळायचंय, मला खऱ्या अर्थानं तुला पाळणा द्यायचा आहे, झोका घ्यायचा आहे, खऱ्या अर्थानं मला तुला लोरी सांगायची आहे. आणि तू एवढा मोठा जन्माला आला, अवताराला आला, तू लहान हो. माझा भगवान परमात्मा लहान झाला. बघा देवकी मातेला आनंद झाला, पण तेवढ्या क्षणी देवकी मातेच्या अंतकरणामध्ये विचार आला अरे 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 आता ही जर गोष्ट जर माझ्या भावाला जर कंसाला जर कळाली ना तर तो सर दुराचारी, तो अत्याचारी अरे माझ्या या 8व्या मुलाला सुद्धा मारून टाकेल. म्हणून ती देवकी माता वसुदेवाला सांगते ओ सोडा सोडा मिठी. काय 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 सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी.
झनी कंसासी कळेल काय 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 ओ झनी कंसासी कळेल माझ्या बाळाला मारेल झनी कंसासी कळेल ओ माझ्या बाळासी मारेल. देवकी मातेचं अंतकरण भरून आलं आणि आपल्या पतीला सांगते काहीतरी करा, काहीतरी करा, याला घेऊन जा, कुठंतरी लपून ठेवा, नाहीतर तो खऱ्या अर्थानं कंस याला मारेल. मायबाप बघा काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. वसुदेवला सुद्धा खऱ्या अर्थानं समजेनासं झालं. पण मायबाप अरे नवल केवडे केवडे आणि नकळे कानोबाचे कोडे. देवानं खऱ्या अर्थानं मार्ग सांगितला. बघा काय मार्ग सांगितला तर देवानं सांगितलं की मला उचलून घ्या, उचलून घ्या, उचलून घ्या आणि मला कुठं घेऊन जा. नंदाच्या घराला